आज आपण बनवते भरलं वांग। भरलं वांग ही महाराष्ट्राची आवडती डिश आहे। भरल्या वांग्याची माझी ही रेसिपी एक अशी युनिक रेसिपी आहे। आज आपण जी रेसिपी बघणार आहोत त्या स्टेप तुम्ही जशाच तशा फॉलो करा, माझी गॅरंटी आहे ताटातली भाजी चाटून पुसून सगळी जरूर खाणार। साहित्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशन्स, त्यामुळे वेळ काढून मनापासून प्रेमाने ही बनवायची आहे भाजी। तर चला रेसिपीला आपण चालू करूया। कोवळी आहेत वांगी, तरीसुद्धा अर्धा देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। काटे नको असतील तरी काढून घेऊया आपण ते। थोडे थोडे करून काटे काढायचे, शक्यतो काटे काढायचेच, कारण की शिजल्यानंतर काटा टोचू शकतो आपल्याला। आणि वांग्याला मध्ये चीर देऊन घ्यायची, आपण भरल्या वांग्याला करतो ना तसं। आतून एकदम चेक करायचं, कीड वगैरे तर नाही आहे ना। वांगी एकदम छान कोवळी आहेत आणि उरलेली वांगी आपण अशीच कापून घेऊया। वांग हवेशी संपर्क आल्यावरती लगेच काळे पडते, त्यामुळे एका बाउलमध्ये मी घेतले पाणी, त्या पाण्यामध्ये ॲड करते मीठ आणि यामध्ये घालते हळद आणि यामध्ये घालूया आपण वांगी आपण यामध्ये रेस्ट करूया अंदाजे 5 मिनिटे आणि तोपर्यंत बनवूया आपण मसाला। मसाल्यासाठी सगळ्यात पहिले ॲड करूया शेंगदाण्याचं कूट। सध्या थंडी आहे त्यामुळे घालतोय आपण तिळाचा कूट। तिळकूट ऑप्शनल आहे, सध्या थंडी आहे त्यामुळे मी ॲड केला आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी हळद पण घेतलेली आहे आणि आपण त्यात लाल तिखट घालायचं आहे। तर यात थोडे आत्ता घालायचे आणि भाजी बनवताना थोडे घालायचे। जर तुम्हाला भाजी तिखट हवी असेल तर तुम्ही जास्त घालू शकताय। त्याचबरोबर मी मीठ घातले आहे, घालूया थोडेसे तेल। आता हे सगळं छान असं एकत्र मिक्स करून घेऊया। यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे तो एकदम बारीक करून घ्यायचा आहे। वांगी आता काढून घेऊ आणि एका कपड्यावरती ठेवू आणि व्यवस्थित आतपर्यंत क्लीन करून घेऊ। जास्त पाणचट नको आहेत आपल्याला वांगी। आता एक वांगी भरायला स्टार्ट करूया। हा मसाला आपण दाबून वांग्यामध्ये भरून घेऊया। मस्तपैकी वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। अशी मी वांगी छानपैकी भरून घेतलेली आहेत। आता आपण ॲडिशनल स्टेप करतोय। बऱ्याच वेळेला वांग करताना शेंगदाण्याचा कुटाचा वापर करतो, तर मी इथं थोडीशी वेगळी पद्धत करते। त्याकरता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा आपण घ्यायचा आहे कांदा, त्याचबरोबर 1 टोमॅटो पण मी चिरून घेतलेला आहे, तोही मी त्यात घातलेला आहे आणि त्याचबरोबर मी थोडेसे आलेही कट करून घातलेले। त्यातच आपण लसूण पण घालून घेऊया आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचं आपण वाटण करून घेऊया। तर गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यात 2 ते 3 चमचे मी तेल ॲड केले आहे। तेल आपलं गरम झाले की त्यात आपण मोहरी घालायची। मोहरी थोडी गरम झाली की त्यात जिरे घालूया। त्याचबरोबर 1 तमालपत्रही मी घातलेलं आहे। जो आपण मगाशी मसाला केलेला आहे तो पूर्ण मसाला आपण त्यात घालून घेऊया। आपण मसाला कच्चा वाटलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। कांदा व टोमॅटो कच्चा वाटल्यामुळे त्याच्या अंगचं पाणी प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हा मसाला थोडासा जास्त प्रमाणात आपल्याला भाजावा लागतो। त्याचबरोबर आपण यात हळद पण घालून घेतली आहे आणि मगाशी आपण चटणी घातलेली होती, त्यासाठी आता आपण थोडीशी चटणी घालायची आहे। तर मी ती थोडी चटणी घातली आहे, चवीपुरती मीठ घातले आहे। जर तुम्हाला वांग झणझणीत हवं असेल तर तुम्ही चटणीचा वापर जास्त पण करू शकताय। तर हे आपल्याला मिश्रण एकजीव करायचं आहे। तर पाहू शकताय मगाशी कसं होतं आणि आत्ता कसे झालेले आहे, किती छान प्रकारे भाजलेली आहे। तर मसालासारखा आपला हलवून घ्यायचा, नाहीतर खाली करपू शकते। तर त्याच मसाल्यात मी थोडेसे पाणी घातलेले आहे, तेही आपण त्यात मिक्स करून घ्यायचे। तर इथे मी थोडंसंच पाणी वापरलेलं आहे, जास्त पाणी आपण वापरायचं नाही। जी आपण मगाशी भरलेली वांगी होती ते आपण त्यात ॲड करून घेऊया। एक करून अशी सगळी वांगी आपण त्यात घालून घ्यायची आणि हे आपण हलवून घेऊया। खालचा सगळा मसाला आपल्या वांग्यांना लागला पाहिजे। तर पहा किती छान झालेली आहेत वांगी आपली, वास तर खूप छान सुटलेला आहे। आता आपण याला 10 ते 15 मिनिटे आपण झाकून ठेवूया। तर 10 मिनिटे आपले झालेले आहेत। आता आपण झाकण काढूया। तर पहा किती छान झालेली आहेत वांगी। तर आपली वांगी ही शिजलेली पण आहेत, कलर पण किती छान आलेला आहे। जर वांग्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वांग्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।